हॅलो फ्रेंड्स, मी दीपावीर स्वागत करत आहे सर्वांचे टीडीए माझा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण प्रश्नसंच बघत आहोत आणि आपण आज नवीन प्रश्नसंच बघणार आहोत. याच्यात आपण मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि बाकी सगळे विषय कव्हर करणार आहोत. ठीक आहे, सो आपण आधी इथे प्रश्नसंच सुरू करूयात. सो पहिला प्रश्न इथे आहे, चुकीची जोडी ओळखा. आता इथे ऑप्शन दिले आहे, कडब्याची पेंडी, लाकडाची मोळी, मेथीची चळत आणि पुस्तकांचा गठ्ठा. इथे बघा, आता पहिला, दुसरा आणि चौथा हे योग्य आहेत, कारण की आपण कडब्याच्याला पेंडी म्हणतो, लाकडाची मोळी असते, पुस्तकांचा गठ्ठा. मात्र मेथीची जी असते ते चळत नसते, तिथं असते जुडी असते. सो इथे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो चुकीचा आहे. सो पुढील प्रश्न, योग्य जोड्या लावा असा आहे. सो इथे अ मध्ये आता 4 शब्द दिलेले आहेत आणि गट ब मध्ये त्याचा अर्थ दिले, म्हणजे त्याचं काय का अर्थ होतो ते दिलेला आहे. सो अ मध्ये आहे संधी, ब मध्ये उपसर्ग, क वचन आणि ड आहे कार्थार्थ. सो साईडला आता त्यांचे अर्थ दिले, एकत्व किंवा अनेकत्वांचा बोध, नामांचा सर्वनामांचा क्रियापदाशी संबंध, दोन शब्दांचा अर्थपूर्ण संयोग आणि चौथा आहे शब्द आधी जोडली जाणारी अक्षरे. सो आपल्याला याला योग्य क्रमाने लावायचं आहे. आता बघा, आपण संधीला काय म्हणतो, दोन शब्दांचा अर्थपूर्ण संयोग, म्हणजे इथे येणार अ सोबत 3, अ सोबत 3, ब सोबत बघा आता काय उपसर्ग, आपण कशाला म्हणतो, शब्द आधी जोडली जाणारी अक्षरे असतात. सो ब सोबत इथे येणार 4. जे वचन असतं, वचनला आपण काय म्हणतो, एकत्व किंवा अनेकत्वाचा बोध होणे, त्याला आपण काय म्हणतो, वचन. मग क सोबत इथे येणार 1. मग आता ड सोबत काय राहिलं, जे कारकार्थ असतात त्यांना आपण म्हणतो नामांचा सर्वनामांचा क्रियापदाशी असणारा संबंध. सो ऑप्शन क्रमांक 2 बघा इथे जुळत आहे. अ च 3, ब च 4, क च 1 आणि ड च 2. ऑप्शन क्रमांक 2 इथे योग्य आहे. पुढील प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. आता इथे ती फुलराणी पु ल देशपांड्यांचा, सखाराम बाइंडर जयवंत दळवी, तो मी नव्हेच प्र के अत्रे नटसम्राट वि वा शिरवाडकर. ओके, सो अशा काही जोड्या दिलेल्या आहेत, याच्यातला आपल्याला अयोग्य विचारलेला आहे. सो सेकंड जो आहे सखाराम बाइंदर आणि त्याचं जयवंत दळवी, हे टोटली चुकीची जोडी आहे, बाकीचे सर्व योग्य आहेत. पुढचा प्रश्न, माणूस आज भौतिक वैभवात लोळत असला तरी तो डॅश गमावून बसला आहे. ठीक आहे, आता तुम्हाला एक संदर्भ दिला आहे आणि त्या संदर्भामध्ये कोणता पर्याय योग्य असेल असा आहे. सुख, शांती, समाधान आणि आनंद आहे. सो याच्यामध्ये आपण काय म्हणतो, माणूस आज भौतिक वैभवात लोळत असला तरी तो समाधान गमावून बसला आहे. ठीक आहे, इथं हा संदर्भ काय होतोय, पूर्ण होत आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. पुढील प्रश्न, लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा असा आहे. ठीक आहे, सो आता इथे तुम्हाला चारही शब्द हुशारीमुळे दिलेला आहे. सो पर्याय क्रमांक 2 जो आहे त्याला आपण असं लिहितो, हुशारीमुळे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 योग्य असणार आहे, हुशारीमुळे. ठीक आहे, पुढचा, खाली दिलेल्या पर्यायापैकी शुद्ध शब्द असलेला योग्य पर्याय कोणता. बघा, आता इथे चारही शब्द आशीर्वाद दिलेले आहेत. जो पर्याय क्रमांक आहे, आपण आशीर्वादला असं लिहितो. छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष द्यावं लागतं, कारण की चारही पर्याय काय आहेत, आशीर्वाद आहेत. फक्त स्पेलिंग मिस्टेकमुळे पूर्ण एक बरोबर असतात, बाकीचे चूक असतात. सो पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीच्या जोडीचा योग्य पर्याय क्रमांक कोणता आहे. मनातल्या मनातल्या मनात होणारा त्रास त्याला पश्चाताप, मनात पक्का केलेला विचार निश्चय, मनातली इच्छा मनमोकळा, कसलीही इच्छा नसणारा निरिश्चय. सो इथे पर्याय क्रमांक 1 जो आहे, मनातल्या मनात होणारा त्रास त्याला पश्चाताप असं म्हणत नाहीत. सो ती चुकीची जोडी असणार आहे, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, एका आईच्या पोटी ज्याचा जन्म झाला आहे असा कोण. सहोदर, आत्पेस्ट, गणगोत आणि आत्पस्क्रिय. सो याला आपण काय म्हणतो, सहोदर असं म्हणतो, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, स्वतःशी केलेले भाषण काय असते. सो संभाषण, सुभाषित, स्वगत आणि समारोप. सो स्वतःशी जे भाषण केले जाते त्याला आपण स्वगत असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 10वा प्रश्न आहे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या वाक्यात अलंकार कोणता आहे. पर्याय आहेत अतिशयोक्ती, अनुप्रास, दृष्टांत आणि उपमा, असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. सो हे जे वाक्य आहे त्याच्यात अलंकार कोणता आहे, तर उपमा हा अलंकार आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न,
खालीलपैकी वाक्याचा प्रकार कोणता ते ओळखा. शेंडी तुटो की पारंबी तुटो. आता याच्यामध्ये बघा, शेंडी तुटो की पारंबी तुटो हे सलग आपण बोलतो, म्हणून ह्याचे पूर्ण आपण काय म्हणतो, संयुक्त वाक्य आहे. मिश्र वाक्य असतं तर एका शब्दाने दोन वाक्याला जोडलं असतं. सो हे संयुक्त वाक्य आहे. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे, सूर्य रोज पूर्वेला उगवतो. हे वाक्य कशा प्रकारचे आहे? संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, साधे वाक्य, केवल वाक्य. आता एक कॉमन स्टेटमेंट आहे, सूर्य रोज पूर्वेला उगवतो. सो याचा आन्सर असणार केवल वाक्य. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, आमच्या संघाने स्पर्धा जिंकली. या वाक्यात विधेय कोणते? स्पर्धा जिंकली, आमच्या संघाने जिंकली आणि चौथा आहे स्पर्धा. सो ह्याच्या वाक्यात आपल्याला आता इथं विधेयक, हे आपले टॉपिक झालेले नाहीत, मात्र हे देखील आपले पुढे टॉपिक होणार आहे. सो विधेयक काय असतं त्या शब्दामध्ये आपल्याला ओळखायचंय. सो जिंकली हा जो शब्द आहे तो या वाक्यातील विधेयक आहे, विधेय आहे. ठीक आहे. सो पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, विनाकारण, विनाकारण का कोणत्या प्रकारचा शब्द आहे? सो विनाकारण शब्द दिलेला आणि कोणत्या प्रकारचा शब्द आहे? सो त्याला आपण उपसर्ग घटित असे म्हणतो. आपण लेक्चर फर्स्ट मध्येच बघितलं होतं उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित काय असतं. पुढचा प्रश्न, पुन्हा पुन्हा तो मागे वळून पाहत होता. अधोरेखित शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे? आता पुन्हा पुन्हाला अंडरलाईन केलेली आहे इथे. सो म्हणजे काय होत आहे ते आवृत्ती दर्शक. आवृत्ती दर्शकची मिनिंग काय सांगितलं होतं? ज्या शब्दाची पुनरावृत्ती होत आहे त्याला आपण काय म्हणतो? आवृत्ती दर्शक. क्रियाविशेषण हा देखील आपला टॉपिक झालेला आहे. सो ते बघून घ्या म्हणजे तुम्हाला क्रियाविशेषण क्लिअर होईल. सो याचं उत्तर आहे सेकंड, आवृत्ती दर्शक, रिपिटेशन होणे. पुढचा प्रश्न 16, मृत्युंजय या ग्रंथाचे लेखक कोण आहेत विचारला आहे. वसंत कानेटकर, लक्ष्मण माने, शिवाजी सावंत आणि पु ल देशपांडे. सो मृत्युंजय हे आहे शिवाजी सावंत यांचं. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचे कर्तृत्व संत ज्ञानेश्वरांकडे जात नाही? चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, भावार्थ दीपिका आणि हरिविजन आहे. सो याच्यामध्ये भावार्थ दीपिका आन्सर योग्य असणार आहे. विंग्स ऑफ फायर हे पुस्तक कोणी लिहिले? डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, अटल बिहारी वाजपेयी, शशिकांत थरूर आणि चौथा ऑप्शन आहे नरेंद्र मोदी. सो ऑब्विसली विंग्स ऑफ फायर हे कोणाचा आहे? एपीजे अब्दुल कलाम यांचा आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन्स मध्ये आहे सुनील गावस्कर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली. सो प्लेइंग इट माय वे हे पुस्तक आहे सचिन तेंडुलकर यांचं. ऑप्शन क्रमांक 3. विजय स्तंभ कोठे आहे? जयपूर, आग्रा, दिल्ली आणि चितोर. सो याचा आन्सर आहे चितोर येथे विजय स्तंभ आहे. ऑप्शन क्रमांक 4. 21 प्रश्न आहे, भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले क्षेपणास्त्र कोणते आहे? पर्याय आहेत पृथ्वी, आकाश, नाग आणि स्कॉर्पियन. सो ऑब्विसली कोणता आहे पहिला? तर पृथ्वी हे स्वदेशी बनावटीचे पहिले क्षेपणास्त्र होते. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. पुढील प्रश्न, आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? सो आपण त्याला काय म्हणतो? मॅग्सेसे. बघा पर्यायामध्ये पहिला आहे जीवन गौरव, ऑस्कर, मॅग्सेसे आणि जमानालाल बजाज. सो पर्याय क्रमांक तो 3 आहे मॅग्सेसे. हा पुरस्कार प्रति नोबेल म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, The function will take place dash 8 am dash 10 am. Choose the most appropriate pair prepositions. So इथे तुम्हाला appropriate prepositions विचारलेले आहेत. सो कुठला येणार बघा. ऑप्शन्स मध्ये फ्रॉम, अँड, सिन्स, टू, टिल, अँड, बिटवीन, अँड. सो ऑप्शन आता बघा योग्य कोणता बसणार इथे? बिटवीन आणि अँड. द फंक्शन विल टेक प्लेस बिटवीन AM टू अँड 10 AM. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे इथे. पुढचा प्रश्न, शी लव्स लाईफ बट शी इज टायर्ड डॅश इज डिफिकल्टीज. सो आता त्याच्यामध्ये कुठला शब्द येणार बघा? विथ, बाय, ऑफ किंवा नो प्रिपोजिशन. सो याच्यामध्ये येणार ऑफ. पर्याय क्रमांक 3. शी लव्स लाईफ बट शी इज टायर्ड ऑफ इज डिफिकल्टीज. पुढील प्रश्न आहे, आय रिस्पेक्ट हर डॅश शी इज माय मदर. आता कशामुळे तिथे बघा ऑब्विसली आन्सर काय येणार? आय रिस्पेक्ट हर बिकॉज शी इज माय मदर. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. फिल इन द ब्लँक्स अँड दे डॅश टू क्राय. ऑप्शन्स आहेत बिगन, स्टार्ट, बिगॅन, स्टार्टअप. सो इथे आहे, इथे येणार टू क्राय
बिगॅन किंवा त्यांनी रडायला सुरुवात केली. जिथे पास्ट टेन्स होणार म्हणून ऑप्शन क्रमांक 3 येणार, बिगॅन. ठीक आहे, पुढील प्रश्न. फिल इन द ब्लँक. शी लुक्स दॅट दॅन शी इज. ओके, मच यंग, मोर यंग, व्हेरी यंग आणि मोर अँगर. सो इथे येणार ऑप्शन क्रमांक पहिला, मच यंग. शी लुक्स मच यंग दॅन शी इज. ती आहे त्याच्यापेक्षा ती जास्त सुंदर दिसते. सो पुढील प्रश्न आहे. No other boy in the class is dash Ramesh. So taller as, more tall as आणि tall than. So इथे डिग्री विचारलेली आहे आणि डिग्री ही सिंपल डिग्री आहे म्हणून as tall as हे योग्य असेल. So no other boy in the class is as tall as Ramesh. So रमेश इतका कुठलाही उंच मुलगा क्लासमध्ये नाही असा त्याचा अर्थ होईल. सो पुढील प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द वर्ड दॅट इज नॉट अन इंटरजेक्शन. सो इंटरजेक्शन याच्यातला कुठला नाहीये. अलास, ओ, हॅलो आणि नन ऑफ दी अबव. सो अलास, ओ अँड हॅलो तिन्ही पण इंटरजेक्शन्स आहेत. सो नन ऑफ दी म्हणजे वरीलपैकी कुठलाही नाही. सो पुढील आहे. Hardly had I dashed the tiger when I started running. Saw, seen, sees, had, seen. So याच्यामध्ये येणार सीन, कारण की सेकंड जो सेंटेन्स आहे तो पास्ट मध्ये आहे. सो ऑब्विसली इथे येणार सीन. हार्डली हॅड आय सीन द टायगर वेन आय स्टार्टेड रनिंग. सो ऑप्शन क्रमांक 2 इथे योग्य आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारचे प्रश्न होते. आता नेक्स्ट याच्यामध्ये आपण बाकीचे जीएस चे विषय कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील जे एक्झामसाठी इम्पॉर्टंट असतील, आरोग्य भरती, पोलीस भरती आणि आपण इंग्लिश ग्रामर याच्यासाठी घेत आहोत कारण की आता एमटीएस ची परीक्षा देखील होणार आहे. सो सगळ्या परीक्षेसाठी हे सगळे टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहेत. सो प्रॅक्टिस करा आणि आपल्या टीडीए टेस्ट मधून पेपर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सो चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.